देतोय त्यांना प्लीज प्राधान्य द्या. थँक्यू. चला आजच्या दिवसाला तिसरा सामना आम्ही स्टार्ट करतोय. कुठलाच वेळ वाया न घालवता, कारण आतापर्यंत 2 सामने कंप्लीट झाले आहेत आणि दुपारचे 1:15 झालेले आहेत. आता मात्र पुन्हा प्रत्येक संघांप्रमाणे तुम्हाला देखील हीच सूचना असेल की पहिला डाव तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावा लागेल. ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना देण्यात येते. 1-2 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातील, पण त्यानंतर पंचांच्या माध्यमातून स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. कुठलीच सूचना आम्ही इन बिटवीन द इनिंग करणार नाही आहोत. 5 ओव्हर मॅच, 5 ओव्हर मॅच, 4 बॉलर. पॉवर प्ले 2 ओव्हरचे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 शतरक्षक बाहेर, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करणं बंधनकारक असेल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेंद्र भोईर पाती, जो मालिकावीरांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये गोलंदाजी मार्कवर संतोष. हाफ ट्रॅकर होता, हुक केलं जाते, चेंडूला मात्र फेकून दिले जाते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. धावसंख्या झाली त्याचे पहिल्या चेंडूवर 6. एक देखणा स्ट्रोक हितेंद्रच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि याच स्ट्रोक साठी ओळखला जातो, कारण पूल आणि हुक हे त्याचे आवडते स्ट्रोक आहेत. आणि पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर दिला होता संतोषने आणि हलकीशी उंची देखील मिळाली होती या चेंडूला आणि खूप चांगली पोझिशन घेऊन चेंडूला हुक केले जाते. धावसंख्या 6. संतोष गोलंदाजी मार्कवर तयार. हवेश हलकेचे फिंगर रोल केले, खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट करून चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं जाते, ते म्हणजे कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. परिपक्वता याला म्हणतात की आल्या आल्या कुठल्याच संधीची वाट न बघता प्रत्येक चेंडूवर फटका खेचण्यासाठी प्रयत्नशील रस्ता आहेत नेहमीच हितेंद्र, आणि हा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर कुठलाही प्रेक्षक जर षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल त्याला अमित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर संतोष. यावेळेस मधल्या टप्प्यामध्ये बदल केला गेला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जरूर होता, पण मात्र थोडीशी धोक्याची घंटा वाजली होती. धोक्याची घंटा वाजली जरूर होती, पण मात्र या 3 चेंडू आतापर्यंत पहिल्या षटकात डिलिव्हर करून झाले. धावसंख्या 10 आहे आणि हितेंद्र समोर गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाज मात्र वेगवेगळे चेंडू घेऊन नेहमीच येत असतो, कारण त्याला माहिती आहे की जर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळले नाही तर मात्र अभ्यास करून हितेंद्र आपल्या गोलंदाजीचा कर्दन काळ ठरू शकतोय, म्हणूनच की वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळतोय गोलंदाज संतोष. हे वेळेस हॅफ ट्रिक करता चेंडूला टॅप करण्याचा प्रयास झाला होता. फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू वाढवेल तर मात्र एकही धाव नाही. बघा पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे स्ट्रोक आले, त्यानंतरच्या 2 चेंडूवर खूपच चांगल्या पद्धतीने पलटवार केला जातोय गोलंदाज संतोष कोम कडून. आणि संतोष कोम देखील एक मोठं नाव आहे आणि नावाला अनुसरून त्याचा खेळ देखील होते या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. बघा आपण पाहतायत स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द ग्रेट मराठा चषक 2021. यावेळेस लोअर फुल टॉस होता, खूप चांगली ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. जितेशने केलाय, क्षेत्ररक्षण चुकते, 2 धावा कंप्लीट होतील. खूप चांगली रनिंग मिड विकेट आणि तितकीच चांगली कॉलिंग पाहायला मिळते. गप्पा मारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करा किंवा तुम्ही धाव घेताना प्रयत्न करा ऍज अ बॅट्समन, कारण गप्पा मारल्यात तर मात्र समोरील खेळाडूला माहित पडेल की तुम्हाला काय बोलायचंय आणि बोलत राहिलं तर मात्र त्याचा फायदा देखील तुमच्या संघाला होईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा, 12 रन्स. राईट आर्म राऊंड. यावेळेस ओव्हरपिच होता, एलिव्हेट केलंय, चेंडूला मात्र उडवून दिलंय ते म्हणजेच लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16 झाले. आक्रमक पवित्रा अंकुश स्मृती दत्ताळ या संघाने घेतलाय आणि त्या आक्रमक पवित्र्यानुसार धावफलकावर धावसंख्या नेऊन पोहोचवले ती म्हणजे 16 या आकड्यावर. बघा पहिल्या चेंडूवर 6 आले, त्यानंतर 4 आले, त्यानंतर 2 चेंडू डॉट गेले, त्यानंतर एक डबल्स आले, त्यानंतर एक चौकार. खूप चांगल्या पद्धतीने खेळ झालाय. प्रत्येक चेंडूचा सामना या षटकामध्ये हितेंद्रने केलाय आणि त्या
प्रत्येक चेंडूवर मात्र धावा पाहायला मिळेल, प्रयत्न पाहायला मिळाले. 2 चेंडू व्यवस्थित खेळता आले नाही, पण त्यानंतर बाकीच्या सर्व चेंडूचा विचार केला तर खूपच देखणे स्ट्रोक पाहायला मिळाले, ते म्हणजेच हितेंद्र भोईर पाती यांच्याकडून. आता एक 360 डिग्री प्लेअर तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळेल, जो गुडघ्याचा खूप चांगला वापर नेहमीच करत असतो. पुल आणि स्लॉग हे याचे आवडते स्ट्रोक आहेत. तो जितेश पाटील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. या दुसऱ्या षटकाची सुरुवात तो करेल आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय अतुल नडगे गोलंदाजी मार्कवर पाहायलाच मिळतोय, जो स्वप्नील स्मृती पोमण संघाकडून खेळेल. दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत, चांगले बॉलर्स तुम्हाला पाहायला मिळतील, एक चांगली बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन नाव असंच चॅम्पियन्सने ठेवलं तर चॅम्पियन संघाचा भरडा सुद्धा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आहे. यावेळेस आडव्या वाटेने खेळलं जाते, पुल केले जाते. मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, पण त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. थँक्यू. बघा, आयुष्यात यशाकडे जाण्यासाठी एक मौका आणि गोलंदाजांवर प्रेशर क्रिएट करण्यासाठी एक चौका खूप गरजेचा आहे आणि तो चौका येतोय. तो म्हणजे जितेशच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या आकड्यावर 20 रन्स. पहिल्या चेंडूवर एक चांगला प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. गोलंदाजी मार्कवर अतुल येतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर असेल जितेश. यावेळेस ओव्हरपिच होता, हलकासा मिस टाइम होतोय आणि शॉर्ट तडमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. हा अटेम्प्ट घ्यायला हवा होता. बघा, मी म्हणालो होतो गप्पा मारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करा किंवा तुम्ही फलंदाजी करा, गप्पा मारणं खूप गरजेचं आहे. यावेळेस कॉल देणं किंवा कॉल स्वीकारणं हे महत्वाचं होतं आणि कुठेतरी कॉलिंग मिस्टेक होते आणि एक सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकला असता. जितेश सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊ शकला असता, तो मात्र कुठेतरी बाद होत नाहीये. ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार संधी मिळणार नाही, तर तुम्ही याला त्या बनवाव्या लागतात आणि कुठेतरी ही चूक किती महागा पडेल ते येणाऱ्या षटकामध्ये माहीत पडेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 या आकड्यावर 21 रन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेंद्र. गोलंदाजी मार्कवर अतुल नडगे. खूप चांगला कमबॅक अतुलकडून झाला होता. आमिष दाखवणारा चेंडू होता आणि आमिषाला बळी देखील जितेश पडला होता, पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार व्हायला हवं. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून आपल्याला पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत मिस्टर वीरल नायर सर आणि मिस्टर अजित म्हात्रे सर. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र शरीरावर आदळला चेंडू जरूर, पण उंचीचा दाखला घेत पंचांनी मात्र दाखवलंय की विथ द बॅट म्हणजेच काय बॅटचा संपर्क झालाय आणि बॅटचा संपर्क झाल्यानंतर तुम्ही कितीही अपील करा मात्र तुम्हाला पाहिजेच्या स्वरूपात ती विकेट मिळणार नाही. बघा, अनुभव खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर क्रिकेटचं ज्ञान हे खूप महत्वाचं आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारावर जुचंद्र परिसरात जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात या सर्व पंचांना प्रामुख्याने बोलवलं जाते, आमंत्रण दिलं जाते आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होते. धावसंख्या जाते ते म्हणजे 22 वर 22 रन्स. आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर करून गेलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलेत, त्यानंतर 2 सिंगल्स पाहायला मिळाले. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जितेश. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता. मी म्हणालो होतो गुडघ्याचा खूप चांगला वापर जितेश करतो, पण यावेळेस थोडासा अडखळला होता. कॉल केला होता हितेंद्रने आणि कॉल स्वीकारताना मात्र थोडासा उशिराने ही धाव कंप्लीट केली गेली जितेशकडून. धावसंख्या झाली 23 धावा. खूप चांगला कमबॅक अतुल नडगे करतोय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर 3 सिंगल्स आणि पोमण संघ देखील एक फायटर संघ आहे. कारण तुम्ही पोमणचं मैदान पाहिलं तर खूप सुसज्ज असंच गोलाकार असं मैदान आहे आणि त्या गोलाकार मैदानामध्ये सर्व खेळाडू सराव करत असतात. खूप मोठमोठ्या स्पर्धा त्या मैदानात होत असतात आणि कुठेतरी त्याचाच अनुभव उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवतायत पोमण संघाचे खेळाडू. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होतो. मिस टाइम आहे. यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू निघून जातोय आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक देखील चुकतोय, वेळी स्वतःला सावरतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 25 धावा आहेत. कुठेतरी अंकुशपती दत्ताळी हे जे मोठं नाव आहे या संघाचा दबाव घेतल्यासारखा जाणवतोय पोमण संघाने आणि म्हणून दबावून कुठेतरी चांगला खेळ होत नाहीये. दबावातला खेळ खेळतोय पोमण संघ आणि दबावातून बाहेर यावं लागेल, कारण तुम्हाला आठवावं लागेल तुमच्या संघात पर तितकेच ताकदवान फलंदाज आहेत आणि ती कुठेतरी गोष्ट कुठेतरी तुमच्या लक्षात येत नाहीये. लास्ट बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाले 25. यावेळेस स्लोवर फुलटो सुद्धा खूप चांगली ड्राईव्ह आहे. कव्हरच्या क्षेत्रात निघून जातोय, गॅप मधून सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चला, टीम मीटिंग नको. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला आम्ही थोडासा अवधी देणार आहोत, तर प्लीज षटक संपल्यानंतर तुम्ही तो ब्रेक घेऊ नका, जवळ येऊ नका. मी वारंवार विनंती का करतोय, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला सामने व्यवस्थित कंप्लीट करायचे आहे, कारण
11 वर्षापासून ही परंपरा जोपासली जाते. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते आणि कुठेतरी आयोजकांच्या माध्यमातून सर्व काही व्यवस्थित आम्ही करत असताना संघांकडून देखील तितकंच सहकार्य अपेक्षित आहे. बघा 30 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचे 1 ते 2 मिनिटं आम्ही तुम्हाला अतिरिक्त देणार आहोत. तर त्यामुळे मात्र तुम्ही देखील तसेच राहा, तसाच खेळ करा. नवीन बॉलर कुठला येतोय कारण 2 षटकांमध्ये कुठेतरी मार बसतोय. पोमण या संघाला धावसंख्या 29 आहे. रावसाहेब पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. जर बंधू यांनी सतीश काशीनाथ पाटील या स्टँड मध्ये जर षटकार खेचला, विलास काशीनाथ पाटील, कैलासवासी विलास काशीनाथ पाटील या स्टँड मध्ये जर बंधूने चेंडू भिरकावला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ते म्हणजे सन्माननीय रावसाहेब पाटील यांच्याकडून. बघा आता स्टँड मध्ये तुम्हाला चेंडू फक्त भिरकावायचा आहे आणि तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावसंख्या झाली 2 षटक समाप्तीनंतर 29 धावा. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तुषार तांगडी. एक मोठं नाव आहे आपल्या परिसरातलं आणि या दुसऱ्या परिसरात येऊन चांगला खेळ करण्यासाठी तो येतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय तुषार. पुन्हा एकदा स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा व्यवस्थित समन्वय होत नाही. मिडल होतं बॅट होत नाही. क्षेत्ररक्षण चुकलं जाते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावांचा कॉल नक्कीच घेतला जाईल कारण खूप फास्ट आउटफील्ड आहे आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंसं चुकते. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. बघा प्रत्येक क्षणाला मात्र कुठेतरी धाव जोडण्याची मनीषा घेऊन हे 2 फलंदाज मैदानात खेळ करतायत कारण पाहतायत की क्षेत्ररक्षण चुकते आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलण्यासाठी पुढे येत आहेत आणि आपली संघाची धावसंख्या पुढे कशी जाईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत. आपण पाहतायत द ग्रेट मराठा चषक 2021 स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. हे 11 वर्ष गेल्या 10 वर्षांपासून अविरतपणे क्रिकेट सोबतच सामाजिक वारसा देखील जपला जातोय. सामाजिक बांधिलकी जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. तुषार तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच होता. कनेक्शन प्रॉपर आहे. टायमिंग मात्र चुकलं होतं. चेंडू मात्र लॉंगॉन क्षेत्रात जाईपर्यंत झेल स्वीकारला जातोय आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे अंकुश स्मृती दत्ताडी या संघाला. ज्या विकेटची अपेक्षा होती पोमणच्या समर्थकांना ती विकेट मात्र भेटते कारण कनेक्शन तर प्रॉपर झालं नाहीये. स्ट्रोक चांगला सिलेक्ट केला होता. एक्झिक्युशन देखील चांगलं करण्याची मनीषा होती पण कुठेतरी टायमिंग जुळत नाहीये आणि त्यामुळेच मात्र हा झेल लॉंगॉनच्या क्षेत्रात आता स्वीकारला जातोय नितीन कडून आणि नितीनच्या माध्यमातून हा झेल स्वीकारून परतीचा प्रवास करतोय तो म्हणजे फलंदाज हितेंद्र. नवीन फलंदाज कोण येतोय? संदेश धणे हा नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चला संदेश लवकर धावत या प्लीज. बघा तुम्हाला देखील वेळेचं बंधन आहे. असं नाहीये की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच वेळेचं बंधन आहे तर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा वेळेचं बंधन आहे. म्हणून आम्ही दोन्ही संघाकडून अपेक्षा ठेवतोय की तुमच्याकडून समय सूचकता पाळली जावी. धावसंख्या 32 झाले. आतापर्यंत 2 चेंडू डिलिव्हर करून झालेत. या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 3 धावा आले. त्यानंतर एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न हितेंद्रकडून झाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र हा झेल स्वीकारला जातोय नितीन कडून. नॉन स्ट्राईकला तुम्हाला संदेश पाहायला मिळतोय. स्ट्राईकला बॅट्समन असेल जितेश. धावसंख्या झाले अंकुश स्मृती दत्ताळी संघाची 32 धावा. तुषार राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट क्षेत्रात पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चुकलेलं पाहायला मिळते. या 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावांची वाढ. धावसंख्या 34. बघा चौकार षटकार येत नाही तरी देखील दुहेरीच्या सहाय्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जाते कारण त्यांना माहिती आहे कमीत कमी 12च्या धावगतीने खेळ करायला हवा जर या मैदानावर टिकून राहायचं असेल तर. कारण पोमण संघाला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. करून चांगले चांगले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस आडव्या वाटेने खेळलाय. पूल सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार.
खूप मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जितेशच्या बॅटमधून धावसंख्या 40 या आकड्यावर पोहोचले. आतापर्यंत तिसरा षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली धावगती मेंटेन केले अंकुश स्मृती संघाने. धावांना आकार देण्यासाठी चौकार षटकार खेचतायत वारंवार. पुन्हा एकदा जमिनीला लोटांगण गाळून हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. फाईन लेग क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षण चुकतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. चव्वेचाळीस धावा झाल्या. मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतोय, जे भगव्या पडद्याच्या आत बसलेत प्लीज प्रेक्षक स्टँड मध्ये बसा. सर्वांनी मी विनंती करतोय आमच्या स्वयंसेवकांना सुद्धा की त्या प्रेक्षकांना नम्र विनंती करा. प्रेक्षक आमच्यासाठी बहुमूल्य आहेत, पण प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था देखील केली आहे. लास्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पद्धतीने त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केले गेले. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज बॅट ही एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 3 षटकानंतर झाले ती म्हणजेच 45 धावा झाले. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अंकुश स्मृती दत्ताळे. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. थँक्यू HM म्युझिक. यापुढे सामना असेल ध्रुवतारा स्पोर्ट्स टिव्हरी विपक्ष द ग्रेट मराठा. जुचंद्र. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिव्हरी या संघाच्या कर्णधारांनी प्लीज टी शर्ट कनेक्ट करण्यासाठी यायचे. लगेचच पहिला डाव समाप्त झाल्यानंतर आम्ही नाणेफेक करून घेणार आहोत आमच्या टॉस बॉक्समध्ये. मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतो, बघा तुम्ही आम्हाला प्राणप्रिय आहात आणि तुमच्याशिवाय या स्पर्धेची रंगत वाढणार नाहीये. तर प्रेक्षकांनी प्रेक्षक स्टँडमध्ये बसून सामन्याचा आनंद घेतला तर खूप चांगलं होईल. थँक्यू. आणि आमचे स्वयंसेवी देखील जातीने लक्ष घालतायत. द ग्रेट मराठा परिवाराचा परिवार हा जवळपास 300 ते 500चा हा द ग्रेट मराठा परिवार आहे. आणि भाई यांचं ते प्रेम आहे आणि प्रत्येक सदस्याला समान वागणूक दिली जाते द ग्रेट मराठा परिवारमध्ये. म्हणूनच आमच्या परिवार वर्ग देखील वाढला जातोय. यावेळेस 500, पुढच्या वर्षी जवळपास 1000 पर्यंत पोहोचेल आमचा द ग्रेट मराठा परिवार. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातोय. आपण पाहत आहात सामना तो म्हणजेच स्वप्नील स्मृती पोमण विपक्ष अंकुश स्मृती दत्ताळी. नाणेफेक जिंकले ती म्हणजेच स्वप्नील स्मृती पोमण संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पोमण बॉईज पोमण येस. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि फलंदाजी करताना आतापर्यंत अंकुश स्मृती दत्ताळी संघाने धाव फलकावर धावसंख्या लावले 45 धावा आणि गडीबाद झाला 1. स्ट्राईकवर बॅट्समन संदेश, नॉन स्ट्राईकला असेल जितेश. गोलंदाजी मार्कवर बॉलर येतोय अतुल नडगे. सॉरी, स्ट्राईकवर जितेश आहे, नॉन स्ट्राईकला असेल संदेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय अतुल नडगे. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिव्हरी दाखल झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवारच्या वतीने. स्ट्राईकवर जितेश आहे, गोलंदाजी मार्कवर अतुल ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पाहूया या 4थ्या षटकामध्ये कुठला संघ आपली ताकद दाखवतोय. बघा ताकद खूप महत्वाचा शब्द आहे. जर तुम्ही योग्य वेळी वापरला तर तुम्ही दिग्गज बनता, जर चुकीच्या ठिकाणी वापरला तर तुम्ही अपराधी बनता. यावेळेस खूप चांगला स्लॅश पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातो तो म्हणजे डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाले 50ला 1 कमी म्हणजेच 49 धावा धावफलकावर आहेत. आणि चांगली फलंदाजी, बहारदार फलंदाजी जितेश करतोय. या हंगामाची चांगली सुरुवात या द ग्रेट मराठा चषकाकडून करतोय असं कुठेतरी जाणवतोय जितेश. अतुल राईट आमोवा स्टेप आउट झाले. गरज होती का स्टेप आउट होण्याची? तर नाही. फुलटॉस चेंडू आला होता पण मात्र बदललीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेस दुसरा आदरा बसतोय अंकुश स्मृती दत्ताळी या संघाला. दत्ताळी संघाने आपले फलंदाज लवकर पाठवायचे आहेत मी विनंती करतोय, कारण
30-25 मिनिटांचा वेळ दोन्ही संघांसाठी नियोजित केला गेलाय. दोन्ही संघाकडून समान अशी वागणूक आम्हाला मिळाली हवी आणि आमच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, त्यानंतर विकेट प्राप्त केला गेला अतुलकडून. अतुल या डावामध्ये चांगली कामगिरी करतोय ऍज अ बॉलर पोमण संघासाठी. पोमण वाईज पोमण एक मोठं नाव आणि मोठं नाव तुमचं कागदोपत्री असेल, पण आजच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खेळाच्या माध्यमातून तुमच्या संघाचं नाव मोठं करावं लागेल, कारण ही स्पर्धा देखील तितकीच दर्जेदार आहे. आणि दर्जेदार स्पर्धेचा एक भाग होताना तुमच्याकडून वैयक्तिक तसा सांघिक खेळ चांगला कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कॅप्टन निखिल पाटील, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन संदेश. गोलंदाजी मार्कवर अतुल. धावसंख्या झाले अंकुश स्मृती दत्ताळीची 49 धावा, 49 रन्स. चौथं षटक मैदानात कार्यरत आहे. दुपारचं सत्र, हवेचा ओघ देखील हळूहळू कमी होतोय. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा चेंडू होता. ट्रॅव्हलिंग लेग साइडची बाहेर पिचिंग देखील थोडीशी चुकले गोलंदाज अतुलची. 50 ऑफ फॉर अंकुश स्मृती दत्ताळी. 50 धावा पूर्ण झाल्यात अंकुश स्मृती संघाच्या. आणि 50शी ओलांडताना मात्र आता पवित्रा कुठला घेतोय ते पाहूया, कारण 2 हादरे बसले ते महत्वपूर्ण फलंदाज जितेश आणि हितेंद्रचे. अतुल गोलंदाज मार्कवर. यावेळेस बॅटच्या आतल्या बाजूस चेंडू लागतोय. चेंडू स्क्वेअर क्षेत्रात अडवला जाईल अजय कडून. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल 51 या आकड्यावर. यापुढे सामना असेल ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी टॉस बॉक्सच्या जवळ तयार राहायचंय. खूप नियोजन चांगलं आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळी झालीच पाहिजे ज्या ज्यावेळी तुम्हाला कॉल केलं जाईल. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाले. यष्टांना चेंडू आदळतोय आणि निघून जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 53 या आकड्यावर. 53 रन्स. बघा, पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा वेग वाढला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच अनुषंगाने प्रयत्न झाला, पण या चौथ्या षटकामध्ये कुठेतरी धावांना अंकुश लावण्याचं काम केलं जाते, कारण या षटकामध्ये फक्त 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये अतुलने. म्हणजेच काय, कुठेतरी एक इकॉनॉमिकल गोलंदाज ठरतोय ओव्हरऑल सर्व गोलंदाजांपैकी तो म्हणजे अतुल. स्ट्राईकर बॅट्समन असेल संदेश, उजव्याचा फलंदाज, आणि गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतोय अतुल. आपण जर क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर ऑन साइडला प्रोटेक्शन दिले गेले 5 क्षेत्ररक्षकांचं, ऑफ साइडला प्रोटेक्शन आहे 4 क्षेत्ररक्षकांचं. ऑन साइडला आपण पाहू शकतो लॉंग ऑन आहे, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, हँड स्क्वेअर लेग, असे 4 क्षेत्ररक्षक सीमारेषा गार्ड करतायत. आणि 30 सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट फाईन लेग पाहू शकतो. ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅन कव्हर, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पाहू शकतो, आणि एक असेल लॉंग ऑफला. फिंगर रोल केले गेले ते खूप चांगले फ्लिक पाहायला मिळते. चेंडू मात्र निघून जातो, म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय. चांगलं बॅकअप जरूर मिळते. या 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावाचा कॉल दिला जाईल का, तर नाही. फेकी खूप अचूक आले. फक्त 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. विकेट फॅक्टर मात्र आपण लक्षात घेणार नाही आहोत, कारण धावांचा वेग देखील तितकाच वाढवला जातोय प्रत्येक चेंडूच्या नंतर. लास्ट बॉल असेल या चौथ्या षटकात. धावसंख्या 55 झाले आणि तो लास्ट बॉल फेस करेल संदेश. फुलटॉस होत आहे, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटच्या मिडलला देखील संपर्क होत नाहीये. स्वेलेच्या क्षेत्रात एका हातामध्ये चेंडू कलेक्ट करतोय. दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती म्हणजे 2 गडी बाद 57 धावा अंकुश स्मृती दत्ताळी या संघाची. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. थँक्यू. आणि अशा पद्धतीने 4 षटकं संपतायत. चला, टीम मीटिंग नको, तुम्हाला 3 षटकानंतर वेळ दिला जातो मित्रांनो. तर त्यावेळेत तुम्ही नियोजन करा की कशा पद्धतीने आपल्याला डाव बदलायला हवा, किंवा तुम्हाला गोलंदाजी करायला हवी, तुम्हाला फलंदाजी करायला हवी. विनोद परेड प्लीज विनंती करतोय, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. विनोद परेड, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या प्लीज. चला प्लीज, सूचना आदान प्रदान नंतर करा, कारण आपल्याला डाव देखील कंप्लीट करायचा आहे, सामना देखील कंप्लीट करायचा आहे. यापुढील सामना असेल ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. बघा दोन्ही एंडने खेळण्याची संधी तुम्हाला मिळते आणि खूप कमी स्पर्धा असतात जेव्हा तुम्हाला 2 एंडने खेळण्याची संधी मिळते आणि त्यातली एक स्पर्धा तुम्हाला याच परिसरात पाहायला मिळते ती म्हणजेच द ग्रेट मराठा जुचंद्र. गेल्या 11 वर्षांपासून एक चांगल्या पद्धतीचं शिस्तबद्ध नियोजन आपण नेहमीच पाहिलंय आणि तुम्ही ट्रॉफीज देखील पाहू शकता. मंत्रमुग्ध करणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते आणि 3 फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल येत्या 8 दिवसांमध्ये. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही तुमच्या घर बसल्या पाहू शकता. क्रिस्टल क्लिअर नेटवर्क आणि नेहमी वेगवेगळे प्रयत्न करण्यासाठी अग्रेसर असते द सिनेमॅटिक क्यू पिक्चर ही कंपनी. न्यू बॉलर इज नयन गरासिया. पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेईल. यावेळेस अपील केली जाते पाहूया. पहिला चेंडू डॉट आहे. खूप चांगलं व्हेरिएशन या पहिल्या चेंडू पाहायला मिळतंय कारण अँगल बनवून गोलंदाजी केली जाते उजव्या त्याच्या फलंदाजाला आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रॉस सीमर डिलिव्हरी केली जाते निखिलला. मात्र खेळता आले नाही आहे ही डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर. हाफ ट्रॅकर होता प्रॉपर कनेक्ट झाला आणि या हुक करण्याचा प्रयास झाला होता. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. धोकादायक ठरू शकला असता. यस धोकादायक ठरतोय आणि निखिलला मात्र धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. विकेट नंबर 3. नाही म्हणलं ना थँक्यू. न्यू बॅट्समॅन इन इज कैवल्य पाटील बंधू आणि खूप चांगला संघ हा बांधला गेलाय. मोठमोठे खेळाडू चांगले खेळाडू तुम्हाला या अंकुश स्मृती संघामध्ये पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील हा एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि या जुचंद्र परिसराचं नाव मात्र त्याने 7 समुद्राच्या पार देखील केलेलं आहे. महाराष्ट्रात देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो आपलं योगदान देत असतो आणि आता कुठेतरी आपल्या या स्वतःच्या गावात खेळताना पाहायला मिळेल कैवल्य पाटील. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला संदेश पाहू शकता आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत नयनने केले. आता 2 चेंडू त्याने हाताळले फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले नयनने. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतोय. चांगला बॅकअप मिळते शॉर्ट थर्डमॅन कडून. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते विथ द बॅट. ही 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाईल 59 या आकडा जाऊन पोहोचते. 3 षटकानंतर धावा होत्या 45 पण त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पोमण संघाकडून केली जाते. आतापर्यंत 5व्या षटकात चेंडू डिलिव्हर करून झाले ते म्हणजे 3 आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत नयन करतोय. नयन लेफ्ट आर्म ओव्हर. नजर लागली असं वाटते नयनला कारण मी थोडीशी प्रशंसा केली आणि त्यानंतर लाईन एंड लेन विसरला आणि पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची खूण केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाईल 60 वर पोहोचेल. बघा 3ऱ्या षटकात 9 चेंडू हाताळलेत आणि 9 चेंडूमध्ये फक्त 15 धावा जोडता आल्यात. ते म्हणजेच अंकुश स्मृती दत्ताळे संघाला आणि कुठेतरी 15च्या धावगतीने खेळत होते त्या अगोदर त्यानंतर कुठेतरी धावगती घसरते. खूप चांगली पोझिशन. चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जाते. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते. दरम्यान दुसऱ्या धावाचा कॉल होतोय का हा ना करता करता मात्र कुठेतरी कॉलिंग मिस्टेक आणि बाद होऊन परतावा लागेल कैवल्यला. बघा ताळमेळ महत्वाचं आहे. कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. कॉम्बिनेशनच्या सोबत कॉलिंग सुद्धा महत्वाची आहे आणि कुठेतरी कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आहे संदेश आणि कैवल्य मात्र दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या 61 या आकडे जाऊन थांबले. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर करून झाले त्या 5व्या षटकातले 4 आणि या पहिल्या डावातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पोमण संघाने स्वतःला सावरलंय आणि अंकुश स्मृती संघाला आवरलंय असं म्हणू शकतोय. ॲज अ बॉलिंग साईड खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आणि आता कुठेतरी फलंदाजीचा स्तर कुठेतरी खालावला जातोय कारण सुरुवातीचे 3 फलंदाज जे होते हितेंद्र भोईर जितेश पाटील यांच्या माध्यमातून धावा आल्या होत्या. संदेशकडून देखील धावा आल्या पण निखिल मात्र 2 धावा करून बाद झालाय. त्यानंतर कैवल्य हा देखील 1 धाव करून बाद झालाय. स्ट्रायकर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे कुणाल पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समन. पिच होता व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. चेंडूला फॉलो करणं गरजेचं आहे. चेंडूची लाईन ओळखणं गरजेचं आहे. फक्त प्रॉपर स्ट्रोक खेचून होत नाही मित्रांनो. सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यास करून तुम्हाला फटकेबाजी करायची असते आणि कुठेतरी ते अभ्यास कमी पडतोय कुणालचा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला लास्ट बॉल नयनकडून. यावेळेस लाईन चेक केली तर पंचांनी निरीक्षण केल्यानंतर व्हाईट बॉलची खूण केली कारण लेग साइड सोडून जाणारा हा चेंडू होता. एकदा वाढवली जाईल. धावसंख्या 62 झाले 62 रन्स. लास्ट बॉल असेल
या पहिल्या डावातला 5व्या षटकातला लास्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज कुणाल. यावेळेस कनेक्शन झुललंय आणि चेंडू मिडविकेट क्षेत्रात जाऊन पोहोचतोय. क्षेत्ररक्षण होतंय एकदम सीमारेषेच्या आतमध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी अचूक येते. अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि 5 षटकानंतर अंकुशपुरी दत्तारी संघाची धावसंख्या लावले धाव फलकावर 64 धावा आणि पोमण बॉईज पोमण संघाला 65 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल येणाऱ्या 5 षटकामध्ये. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड घेऊन जातोय आमच्या टॉस बॉक्समध्ये, जिकडे आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आणि द ग्रेट मराठा जुचंद्रत. तर आपण सन्माननीय श्रीयुत रणजित भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि सामना असणार आहे पुढचा, तो म्हणजे ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आणि द ग्रेट मराठा जुचंद्र. सर आपण मध्ये या. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स आणि द ग्रेट मराठा परिवार असं तुम्हाला अंकित केलेलं आहे आणि तुम्हाला तसं कॉल करायचं. कॉल कोण करेल? येस, द ग्रेट मराठा जुचंद्र कॉल करणार आहे. सर आप टॉस करूया. परिवार कॉल आणि परिवार अंकित केलेलं नाणं येते. तर मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक पीओ सर धावू शकता सर. थँक्यू सर. बघा आपुलकीचे संबंध आहेत आणि ते कुठेतरी जोपासले जात आहेत. तर आपण बसून घ्यायचे. नाणेफेक जिंक परिवार या संघाने आणि स्वतःचं ग्राउंड, स्वतःची स्पर्धा आणि स्वतःचा संघ. तर नाणेफेक जिंकण्याचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असेल ध्रुवतारा टिवरी संघासाठी? 45-50च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. द ग्रेट मराठा संघाकडे पाहिलं तर खूप चांगली आत्मीयता दिसते, एकाग्रता दिसते या संघाच्या सर्व खेळाडूच्या माध्यमातून. मोहन दादा पाटीलच्या माध्यमातून चांगलं मार्गदर्शन देखील मिळते, तुमचा चांगला खेळ देखील आहे. तर तुमच्या संघामध्ये आज चांगले स्टार खेळाडू कुठले पाहायला मिळते ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे? स्वतः मोहन पाटील आहेत, तेजस आहे, विकास आहे, अशोक भाई आहे, स्वतः मी आहे. असे आहेत सर्व 11च्या 11 प्लेयर खेळणारेच आहेत आमच्या. हे तुमच्या स्वतःचं आयोजन आहे आणि तुमची सर्व खेळाडू अहोरात्र मेहनत या मैदानावर करत होते गेले कित्येक दिवसापासून. तर तो दबाव खेळताना असेल का तुमच्यावर? हा असणारच, कारण की आमचं स्वतःचं मैदान आहे, त्यामुळे आम्हाला जिंकणं हे आमचा प्रयत्न राहील. ध्रुवतारा टिवरी खूप मोठं नाव आहे, जुनं जाणतं नाव आहे आणि प्रतापजी फलंदाजी करताना एक फक्त हा प्रश्न असतो, पण ते काही युटिलाइज होत नाही. कधी तुम्ही 40 बोलता पण तुम्ही 40 नाही, कधी 60 देखील मजल मारता, कधी कधी 20 देखील थांबता. तर तुमचा प्रामुख्याने प्रामाणिक मत काय की पहिल्या डावामध्ये किती धावा व्हायला हव्यात? जवळजवळ 60 धावा या मैदानावर व्हायला हव्यात. तर प्रकाश आणि प्रताप आणि प्रसाद या तिघांबद्दल काय सांगाल? पुन्हा एकदा तोच प्रश्न जो अगोदरच्या स्पर्धेत तुम्हाला विचारला होता, कारण या तिघांवर माझा दारोमदार आहे ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या संघाचा. माझा तर पूर्ण माझ्या प्लेयर लोकांवर दावेदार आहे. तर द ग्रेट मराठा ही मोठी स्पर्धा आणि मोठं आयोजन आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर सुंदर आहे, मी तर 1 नंबर बोलेन. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. द ग्रेट मराठा संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीषजी. अहवाल तुमचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. टॉस जिंकलाय तर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या संघाला. होणारा हा पुढील मॅच असेल दुपारच्या 20व्यानंतर. पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचं द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली द ग्रेट मराठा चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आपण बघताय चालू असलेला मॅच. या मॅच मध्ये पोमन बॉईज पोमन संघ ज्या संघाची आता फलंदाजी असेल. टॉस जिंकलेला होता पोमन बॉईज पोमन संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सीमित 5 षटकांमध्ये 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या डावात अंकुश मूर्ती जुचंद्र दत्ताळी संघाच्या माध्यमातून आणि 65 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 13च्या सरासरीने या 65 धावा पूर्ण कराव्या लागतील
दुसऱ्या इनिंग मध्ये पोमन बॉईज पोमन या संघाला. दोन फलंदाज मैदानाच्यात उतरलेत. स्ट्राईकिनकडे फलंदाज संतोष कोम आणि एका बाजूला चेतन गोवारी. उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे, त्याकरता पैसे तुम्हाला मोजावे लागतील. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत आपण बघतायत आणि त्यांच्या नावाने तिथे महिला बचत गट तिथे उपस्थित आहेत. जिजाऊ महिला बचत गट उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून चांगल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मंडळाचं आम्ही स्वागत करतोय. मॅच कडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय, दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. पहिले षटक टाकण्याकरता टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू हितेंद्र भोईर. चेंडू डावी इष्टीच्या बाजूला वळणारा. एक धाव पूर्ण केली. चेंडू जातोय वेगाने थर्ड मॅनच्या दिशेत. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. तिसरी धाव घेण्याचा विचार या दोघांनी मनामध्ये ठेवलाय आणि बघता बघता 3 धावा लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण होत आहेत. धावा या क्रिकेटमध्ये कशाही आल्या तरी त्या प्रत्येक धावेला महत्व असतं मित्रांनो. आणि 3 धावा चोरट्या स्वरूपात पूर्ण केल्यात लेग बाईसच्या स्वरूपात. या 3 धावांची खातं उघडलं जातंय पोमन बॉईज पोमन या संघाचं. कॅमेरामॅनची भूमिका अदा करण्याकरता स्वतः टीसीपी लाईव्हचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय महेंद्र भगत यांना तुम्ही बघतायत. अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यांच्या पाठीशी दांडगा अनुभव आहे. आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी लग्न समारंभांच्या शूटिंग्स केलेत, व्हिडिओज केलेत. हे समारंभ यशस्वीरित्या त्याने पार पाडलेत. अशी ही महान व्यक्ती ज्या आज कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. निलेश अरविंदेकर हे सुद्धा चांगले कॅमेरामॅन आहेत. चर्चा त्यांची सुद्धा करणार. हा सरळ बॅटने खेळायचा होता फलंदाजाला. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल ड्रॉप होतोय. कॅप्टन निखिल पाटील याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप होतोय. कर्णधारांचे हा झेल टिपणं फार गरजेचं होतं. 2 धाव मिळत आहेत. हा झेल ड्रॉप झाल्यानंतर या 2 धावांची धावसंख्या झाली ती 5. चांगला प्रयास होता या क्षेत्ररक्षकाचा. आता हितेंद्र भोईर त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला टॅप केलंय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता या आधी चेतन गोवारी या खेळाडूचा. नंतर त्याने विचार बदललाय. एकाच धावेनिशी तो समाधानी झालाय. धावसंख्या झाली ती 6. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागे 13 धावा या पूर्ण कराव्या लागतील प्रत्युत्तरादाखल. अंकुश स्मृती दत्ताळी संघ विरुद्ध पोमन बॉईज पोमन संघाला. आणि चेसिंग ही कंपल्सरी असेल या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू. ओहो, चांगला चेंडू, आत वळणारा चेंडू होता. चांगली इम्प्रूव्हमेंट केली, चांगली सुधारणा केली या चेंडूवर गोलंदाज हितेंद्र भोईर यांनी. म्हणूनच टेनिस विश्वामध्ये जसं नाव सातत्याने घेतलं जात आहे, सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याच्या नावावर आहे या पट्ट्यामध्ये. आणि असा खेळाडू गोलंदाजी करतोय. आता इनसाइड आउट करून गॅप मध्ये फटका खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जितेश पाटील बंधू हा क्षेत्ररक्षण करतोय. बघता बघता फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या झाली ती 8. षटक प्रगतीपथावर आहे ते पहिलं. जिंकण्याकरता लक्ष आहे 65 या धावसंख्येचं. आणि प्रत्युत्तर देत असताना पोमन बॉईज पोमन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. बिनबाद 8 ही चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण सुरुवातीला चेंडूची पाहणी करणं फार गरजेचं आहे. सुरुवातीचे षटक ही चांगल्या पद्धतीने खेळणं फार गरजेचं असतं. कारण जे चेंडूवरची जे लोकर असतं ते लोकर असल्या कारणानं मोठे फटके खेळणं कठीण जातंय. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. वेगाने प्रस्थान करतोय चेंडू. सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार चौकार. बघतोय आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 12. रिप्ले मध्ये आपण बघूया. ऑफ स्टंपवर शफल झालाय. आत वळणाऱ्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. फाईन लेग, स्कोर लेग या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता आणि पॉवर प्ले मध्ये फायदा झाला फलंदाजाला. 4 धावा मिळाल्या. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 12. सरासरी हवी होती पहिल्या षटकामध्ये 13ची अपेक्षित होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या ती सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाईल. पहिल्या डावात पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या पोमन बॉईज पोमन संघाने. अतुल नडगे एक चांगला गोलंदाज. केपीएल मध्ये सुद्धा या गोलंदाजाला तुम्ही बघितलं होतं. त्याच्यानंतर तुषार तांगडी
स्फोटक असा फलंदाज यंगस्टर ट्रॉफी 2021 मध्ये त्यांचा सुद्धा बोलबाला होता, धावांचा पाऊस त्याने पाडला होता. KPL मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन त्याचं बघायला मिळालं होतं. फायटिंग फॉल्कॉन्स या संघाकडून खेळत असताना त्याचं चांगलं प्रदर्शन KPL मध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता निखिल पाटील स्वतः कर्णधार. बघितलं त्यांचे पिताश्री सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा योगदान या स्पर्धेकरता लाभलंय आणि त्यांचा पुत्र मैदानाच्या आतून चांगलं योगदान देईल हीच अपेक्षा असेल त्यांची, कारण निखिल पाटील हा संकटमोचक म्हणून समजला जातोय. अंकुश मूर्ती जुचंद्र संघाकडून तो संकटमोचक इकडे उपयोगी पडेल काय, ब्रेक थ्रू मिळून देईल काय. रेल्वे इंडकडून गोलंदाजी करता सज्ज झालाय निखिल पाटील. चेतन गोवारी स्ट्राईक इनकडे, निखिल पाटील याच्या पहिल्या चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये वळवलंय. बंधू कैवल्य बघतोय आपण, शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये आहे. शतरक्षकाने चेंडू उचललाय, फेकी करेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. कल्पेश क्षेत्ररक्षण करत होता आणि त्याने हा चांगला चेंडू अडवलाय. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 14. स्कोर मूव्ज ऑन 14. P2 पॉवर प्ले नंबर 2 ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एका क्षेत्ररक्षकाला तुम्ही बघताय मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. अशा प्रकारची आखणी केली जाते आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफ मध्ये बघायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये आता बघायला मिळतोय कैवल्य पाटील बंधू. पुढचा चेंडू खेळायचा होता सरळ बॅटने, बॅटचं हलकसं एज लागलंय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये लिटिल मास्टर मिस्टर दीपेश पाटील तैनात होते आणि त्याने हा चेंडू अडवलाय. 1 धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्या झाली ती 15. रन मशीन जी आपण बघतायत अंकुश मूर्ती दत्ताळी संघाची, दीपेश पाटील हे थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये रक्षण करण्याकरता सज्ज झालेत. निखिल याचा पुढील चेंडू कसा असेल, एका बाजूला विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाज, इनसाइड आउट करून चेंडूला हवेमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाची चूक झाले या ठिकाणी बघताय आपण, क्षेत्ररक्षकाच्या एका चुकीमुळे फलंदाजाला 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या झाली ती 16. कुणाल पाटील विचार करतोय, कमरेवर हात आलेत की माझ्याकडून नेमकी कशी चूक झाली, कारण अगोदरच त्याचा पावित्रा बघितला होता, त्याचे हात अगोदरच पुढे आले होते हा झेल टिपण्याकरता. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. चेतन स्ट्राईक इन कडे, चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आता तितक्याच चपळतेने चेंडूला अडवतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, स्कूपचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. 1च धाव, धावसंख्या झाली ती 17. 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये 65 धावसंख्येचं लक्ष आणि त्याचा पाठलाग होतोय पोमन बॉईज पोमन संघाकडून. धावफलकावर धावा लागले ते 17. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, 5 षटकांचा मॅच होतोय. गोलंदाज तयार, त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. ओहो, गुडलेन स्पॉटर चेंडू पिच झालाय. इन कटर, ऑफ कटर चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि बीट होते फलंदाज. 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही बघतायत थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग, गली, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट अशी आखणी आहे, अशी व्यूहरचना आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाची. शेवटचा चेंडू पंच केलाय या चेंडूला. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक बंधू तिथे क्षेत्ररक्षण करतोय. बघता बघता 2 धाव मिळत आहेत फलंदाज संतोष कोम याला आणि या 2 धावणीची धावसंख्या झाली ती 19. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद, नाबाद, जिंदाबाद पोमन बॉईज पोमन संघाची धावसंख्या 19 धावा. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा चषक 2021. झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर सचिन पाटील मॅन फ्रॉम राई खूप चांगलं काम करतायत. वेळोवेळी आम्हाला अचूक माहिती देण्याचं काम त्यांचं इथे तुम्ही बघू शकतायत.
एका बाजूला आमचे मॅन्युअल स्कोरर अंकित पवार चांगलं गुल्लेखनाचं काम करतायत, मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून असा उल्लेख मी त्यांचा करेल. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला रिप्ले दाखवण्याचं काम, काही विशेष घडामोडी दाखवण्याचं काम करतायत अजय भारद्वाज, ज्यांची मी तारीफ करेन. मॅच कडे आपण वळूया. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 46 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गावर एक बदल केला जातोय. कैवल्य पाटील टेनिस क्रिकेटचा हा आंतरराष्ट्रीय खेळाडू. मी नेहमीच असा उल्लेख का करतोय तर हा खेळाडू आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन खेळलाय. दोहा येथे जाऊन त्यांनी चांगला खेळ केलाय, म्हणूनच हा टेनिस क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. कैवल्य पाटील चांगले गोलंदाजी त्याचं बघितलंय. मला आठवतोय सुमित ढेकले, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुमित ढेकले या फलंदाजाला 4 चेंडू हे डॉट टाकले होते. कोलर टप्प्याचे चेंडू त्यांनी टाकले होते, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले होते. असा हा वेगवान गोलंदाज कैवल्य पाटील, अंकुश मूर्ती दत्ताळी संघाचा आधारस्तंभ. आणि समोर तितक्याच दमाचा खेळाडू चेतन गोवारी. वेगाने खेळायचं होतं चेतन गोवारी याला, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. एक तर स्वतःला सिद्ध करावं लागेल फलंदाज चेतन गोवारी याला, मी किती कॅपेबल आहे, मी संघाकरता किती करू शकतोय. संतोष कोम ह्या सुद्धा फलंदाजीमध्ये थोडासा यंदाच्या हंगामामध्ये थोडासा फ्लॉप ठरलाय, त्याला सुद्धा फॉर्म मध्ये यावं लागेल. टॅप केलं या चेंडूला, 1 धाव पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 20 धावा, 20 रन्स. 65 धावसंख्येचा पाठलाग होत असताना 20 धावा. समोर तुम्ही बघू शकताय हितेंद्र भोईर यांना, द लेजंड क्रिकेटर, जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीजचा किताब या वसई तालुक्यामध्ये पटकावणारा एकमेव असा खेळाडू आहे हितेंद्र भोईर. पंच केलं या चेंडूला, काय चांगला स्क्वेअर कटचा, फ्लॅशी स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव पूर्ण केली, 2 धाव पूर्ण केले. बघता बघता या विकेटवर 3री धाव सुद्धा पूर्ण होतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत या दोघांकडून. या 3 धावणीशी धावा झाल्या त्या 23 धावा, 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना षटक प्रगतीपथावर आहे ते तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाज कैवल्य पाटील याचे. गोलंदाज कैवल्य पाटील याला याच्या गोलंदाजीवर चांगला खेळ करायचा असेल तर तितकीच बारीक नजर चेंडूवर ठेवावी लागेल ती फलंदाजाला. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये बंधू जितेश पाटील आणि लॉंग ऑफ मध्ये तुम्ही बघताय हितेंद्र भोईर यांना. पॉवर प्लेचा बंधन शिथिल झाल्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता. बॅटचा हलकं चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, विकेटचं पतन गॉन. पहिला विकेट मिळतोय, पहिली सफलता मिळवली जाते कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून. कैवल्याचा हा चेंडू कसा होता ते आपण निरीक्षण करूया. रिप्ले मध्ये कशा पद्धतीची कृती फलंदाजीची होती ते सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला होता. फलंदाज पॉपिंग क्रीज पासून बाहेर निघाला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित येताना दिसल्याने बॅटचा हलकस एज घेतलं आणि सरळ चेंडू जाऊन ठेपला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन झाल्यानंतर धावफलकावर धावा 23 आहेत. आता या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक नामचीन खेळाडू आहे जतीन देवळीकर, त्याला किलर मिलर म्हटलं जातं. जसं डेव्हिड मिलर हा स्फोटक फलंदाज आपल्याला आठवतोय साऊथ आफ्रिका या संघाचा, तशा पद्धतीने फलंदाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे जतीन देवळीकर. संकट मोचकाची भूमिका त्याला तरी अदा करावी लागेल या क्षणाला. एका बाजूला चेतन गोवारी एकेरी दुहेरी धावा बनवू शकला, 8 बॉल मध्ये फक्त 8 धावा त्यांनी बनवल्यात. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता अजून 42 धावांची आवश्यकता. 14 बॉल टू गो अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. 14 बॉल 42 रन्स. डावराताचा फलंदाज जतीन चांगली भूमिका अदा करेल काय, संघाकरता तो धावून येईल काय. ऑन साइडला त्याच्याकरता जाळं मांडलंय. लॉंग ऑन मध्ये भूषण भोईर, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये जितेश आणि हा चेंडू जातोय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. हा आला उत्तुंग षटकार बिगी. बघू शकतायत हा षटकार कसा खेचलाय रिप्ले मध्ये. ओहो, ओव्हर पिच चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलंय.
काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर 6 धाव प्राप्त करतायत, म्हणजेच थोडासा दबाव कमी होईल या षटकारांविषयी. धाव संख्या 29. शेवटचा चेंडूला वळवला जात आहे, चेंडू जाते बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग पट्ट्याबाहेर. 6 धावांकरता 2 in row. मॅच मध्ये परतण्याकरता हे षटकार उपयोगी ठरतील काय? 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. चालू असलेल्या मॅच मध्ये 35 धावा बनलेत. प्रत्युत्तर दाखल 65 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पोमन संघाच्या, आणि आता 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 15च्या सरासरीने या 30 धावा पूर्ण होतील काय? शंका आमच्या मनामध्ये आहे, ही शंका प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे, ही शंका त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये आहे. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा चषक 2021. मस्त वाजवतो दुपारच्या 17 मध्ये जे सामने होणार आहेत त्या सामन्यांची सुद्धा चर्चा तर होईलच, कारण आताचा मॅच सुद्धा फार महत्वाचा आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. दुपारच्या 17 मध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. मैदानाच्या आत पाणी हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि या दुपारच्या 17 मध्ये पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली जाते या खेळाडूंना. 12 बॉल 30 रन्स. अजूनही संकट गेली नाहीत फलंदाजी करणाऱ्या संघाची. अजून 1 ते 2 मोठे फटके आणखीन शॉट सोडण्याकामी उपयोगी ठरतील. हे क्रिकेटचं मैदान हल्लीच्या हंगामामध्ये रणभूमी झालेली आहे. अनेक ठिकाणी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, मॅचेस होत आहेत आणि चांगले गुणवंत खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. 12 बॉल जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. रेल्वे इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येतोय ही चर्चा आपण करणार आहोत. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय हितेंद्र भोईर, ज्यांनी संघाचं पहिले षटक टाकलं होतं. तो आता सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. टेनिस विश्वातील उपयुक्त खेळाडू, कारण जर एखाद्या टेनिस क्रिकेटपटूचा लिलाव असला तर हे खेळाडू खूप महागात जाऊ शकतात, त्यांच्यावर जास्त बोली लागू शकतात, असे खेळाडू आहेत. आज आपण बघणार आहोत खर तर JPL जुचंद्र प्रीमियर लीग यामध्ये खेळाडू कुठल्या संघात जातोय ही चर्चा आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हितेंद्र रेल्वे इन कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. संतोष कोम स्ट्राईक इन कडे. संतोष कोम करता हा चेंडू मिडल स्टंप वरून जाताना दिसलाय. बीट करून जाणारा चेंडू आहे. म्हणूनच फलंदाजाला कळायला हवं की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे हे त्याला ठाऊक असायला हवं. खरं तर त्याने पडणाऱ्या चेंडूकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चेंडू कसा पद्धतीने पडतोय आणि माझी ऍक्ट आता कशी असायला हवी, माझी कृती आता कशी असायला हवी. दबाव प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 30 धावांची गरज. आता या चेंडूला चोप दिलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक जाते ती जतीन देवळीकर या फलंदाजाला, ज्यांनी लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार टोकलेत. एका धावेची धावसंख्या झाली ती 36. लक्ष गाठायचं आहे ते 65 या धावसंख्येचं. 10 बॉल आणि 29 धावांची गरज. 10 बॉल टू गो अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय चांगले दिवस आले त्या क्रिकेट खेळाला. चांगले पंच आपल्याला बघायला मिळत आहेत, चांगले क्रिकेट बघायला मिळत आहेत, चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि म्हणूनच खेळाडूंच्या कला आणि गुणांना वाव देण्याकरता JPL जुचंद्र प्रीमियर लीग ही एक स्पर्धा आपण बघणार आहोत याच मैदानावर. आज आपण या स्पर्धेची स्तुती करायची झालं तर मोहन भाईंचं महत्व फार मोलाचं आहे आणि त्यांचे सहकारी खूप मेहनत घेतात या स्पर्धेकरता. द ग्रेट मराठा चषक 2021 ही क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळताय. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021 मॅच कडे आपण पुन्हा वळूया.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हितेंद्र भोईर. डावऱ्या हाताचा फलंदाज आल्यानंतर थोडासा त्रास होतोय क्षेत्ररक्षण करताना. किलर मिलर करता हा एक चेंडू, चांगला चेंडू टाकला जातोय. सबमरीन डिलेव्हरी बीट करून हा सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 36. म्हणजेच हे जे षटक आहे ते षटक खूप चांगलं पडलंय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 29 धावांची गरज. असा कारण जतीन देवळीकर या खेळाडूचं नाव नेहमीच पुढे येत आहे. प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू. बघा आडव्या बॅटचा वापर आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर समाधान आहे आणि विकेटचं पतन झालंय. गॉन. एक धाव, धावसंख्या पोहोचली ती 37 वर. बघताय आपण हितेंद्र यांनी काय चांगलं कमबॅक केलंय. 4 चेंडू त्यांनी टाकले. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. आता या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अर्थातच 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता. 8 बॉल 28 रन्स. टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक रेकॉर्ड्स आपण बघितलंय. नवीन फलंदाज आलाय, स्फोटक फलंदाज अजय तुंबडा. स्फोटक असा फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करतोय, ही त्याची शैली आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याचे ऑन ड्राईव्ह आपण बघितलेत, हवाई सफर त्याचं बघितलंय आणि आता त्याची गरज आहे त्याच्या संघाला. हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करणं कठीण असेल, मात्र इथे फलंदाज बघतोय आपण जतीन देवळीकर. 2 षटकारणीशी 13 या धावसंख्येवर खेळतोय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये जतीन खेळतोय 13 वर. काय तो हिरो बनेल या मॅचचा की गोलंदाज इकडे त्याला जखडून ठेवेल. अंकुश स्मृती जुचंद्र संघाचा. रिवर्सचा फटका खेळायचा होता. चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने वाईट घोषित केलाय. पंच विरल नायर सरांचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेची नोंद होत आहे. अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली ती 38. 8 बॉल आणि 27 धावांची गरज. एक एक चेंडू फार मोलाचा आहे. एक एक धाव फार मोलाची आहे. पुढचा चेंडू आता विशेप मध्ये फटका खेळ आहे. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फंबल होतोय, त्याचा फायदा उचललाय. दुसरे धावे करता फलंदाज धावतोय जतीन देवळीकर. स्ट्राईक जतीन याला मिळणं म्हणजेच त्यांचा फायदा होऊ शकतोय. 2 धावांची धावसंख्या झाली ती 40 धावा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक ठरेल. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर अडचणी वाढू शकतात. दबाव आहे, दबाव आहे. जरी किती मोठा खेळाडू असला, श्रेष्ठ असला, तर त्याची श्रेष्ठत्व हे प्रत्यक्षात मैदानाच्या आत त्यांनी दाखवावे लागते. त्याची गुणवत्ता ही प्रत्यक्षात आत दिसायला हवी. हा चेंडूला इनसाइड आउट करून खेळ आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलाय. ब्लॉक होलचा मारा केलाय. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट केली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली फलंदाज जतीन यांनी आणि षटकं संपतात 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोमन बॉईज पोमन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 41 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया या षटकामध्ये काय घडतंय. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा. What? Check this out, right? लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा डीजे 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. लहान मुलांना गप्प करायचं असलं तर अशा प्रकारची गीतही लावली जात आहेत. नेहमीच यांच्या आई वडील इथे असतील, लहान मुलं ज्यांची असतील तर लहान मुलांना गप्प करण्याकरता अशी गीतही आपण नेहमीच वाजवतोय. म्हणूनच इथे गोलंदाजाला गप्प करायचं असेल तर फलंदाजाला उत्तर द्यावं लागेल. फलंदाजाला काहीतरी चांगलं करावं लागेल. 6 बॉल आणि 24 धावा. माझं तर म्हणणं आहे या 24 धावा होऊ शकतात ज्या आपण बघितलेत, कारण त्या क्षमतेचा फलंदाज हा खेळपट्टीवर तिथे उभा आहे.
गोलंदाज सुद्धा तितकीच चांगली क्षमता असलेला गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर या परिसरामध्ये सर्वात जास्त विकेट हॅट्रिक आहेत. तो गोलंदाज गोलंदाजी मार्गावर कुणाल पाटील. डेंजरस मॅन, अप्रतिम खेळाडू, आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील यांची अनमोल रत्न आहेत. दोन्ही बघतोय आपण, आणि एक अनमोल रत्न जो नेहमीच रजनी स्पर्धेचं आयोजन करत असतं, अमित दादा पाटील, हे सुद्धा आज समर्थक म्हणून इथे आलेत. अतिथी म्हणून सुद्धा ते अतिथी कक्षामध्ये येतील. त्यांच्या माध्यमातून रजनी स्पर्धा सुद्धा आपण बघणार आहोत. कुणाल तयार आहे. 6 बॉल 24 धावा, 24 धावा 6 चेंडूत. होतील काय? आमचे आता कॅमेरामॅन परतलेत. कॅमेरामॅन अरविंदेकर, निलेश अरविंदेकर खूप चांगलं काम करतायत. दुपारच्या 17 मध्ये आपण बघतायत हवेचा वेग वाढलाय. फलंदाजाला त्याच्या फलंदाजीचा वेग वाढवावा लागेल. ओ सबमरीन डिलिव्हरी, मोठ्या मॅच मध्ये मोठे काहीतरी कारनामा करण्याची कला दाखवणारा खेळाडू आहे तो म्हणजेच कुणाल पाटील. अक्षरशः गोलंदाजाला, हा गोलंदाज फलंदाजाला कधी कधी नाचवत असतो. नो डाऊट त्याला सुद्धा कधी कधी मोठे फटके बसतायत, मात्र तितकीच चांगली क्षमता तो गोलंदाजीमध्ये दाखवतोय. 5 बॉल 24 रन्स. आडव्या बॅटचा वापर आणि चेंडू करते हवाई सपार, सीमारेषे पार. हा आलाय चौकार. मैदानाच्या आतून अशी कृती झाल्यानंतर लगेच प्रश्न उपस्थित होतोय की आता करायचं काय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा. स्ट्राईक इन कडे डावऱ्या हाताचा फलंदाज जतीन देवळीकर, नुकताच त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. तो खेळतोय व्यक्तिगत अशा 20 धावसंख्येवर. ही इज प्लेइंग ऑन 20. 4 बॉल 20 रन्स. ओहो, आडव्या बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर. 6 धावा, लांब लचक षटकार. बघूया हा चेंडू कसा त्याच्या बॅटच्या पट्ट्यात बसलाय. बॅटच्या पट्ट्यात या चेंडूला घेतलं फलंदाज जतीन देवळीकर यांनी. आता मात्र आणखीन प्रश्न उद्भवलेत. 6 धावांची धावा झाल्या ते 51 धावा. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. कर्णधार जवळ आलाय, त्याच्या हात सुद्धा कमरेवर आलेत. निखिल पाटील एका बाजूला गायडन्स करण्याकरता इतर खेळाडू, वरिष्ठ खेळाडू आपण बघतोय. प्रमोद पाटील हा सुद्धा त्याला मार्गदर्शन करतोय. मात्र त्यांच्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू कुणाल आहे. कुणालला ठाऊक आहे की माझी गोलंदाजी आता कशी असायला हवी. 3 बॉल आणि जिंकण्याकरता पोमन बॉईज पोमन संघाला 14 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. दाखवावं लागेल. दोन्ही खेळाडूंना ही संधी आहे. खूप चांगला मॅच होतोय. प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा हा मॅच होतोय. फील्ड प्लेसमेंट बघताय आपण. डीप मध्ये शतरक्षक लावले गेलेत, कारण हट्टाखट्टा मजूत बांधायचा खेळाडू आहे. जतीन देवळीकर, किलर मिलर ज्याला म्हटलं जातंय, तो खेळाडू फॉर्म मध्ये आलाय. तो खेळाडू फॉर्म मध्ये परतलाय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज. त्याच्याकरता बघताय आपण फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन असं शतरक्षण लावलं जाते. 5 शतरक्षक ऑन साईडला आणि दुसऱ्या बाजूला बघताय 4 शतरक्षक ऑफ साईडला. शतरक्षक ऑफ साईडला लॉंग ऑफ लावलाय. एक शतरक्षक कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात केलाय, एक थर्ड मॅन मध्ये. आणि दबाव आणण्याकरता तुम्ही बघताय काय, दबाव आणण्याकरता स्लिप मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. 3 बॉल 14 धावा. 14 धावा 3 बॉल मध्ये. ओहो, दबाव आलाय. दबाव आणण्याकरता जे कृत्य केलं होतं, जे डावपेच आखले होते, ते डावपेचामध्ये सफल ठरतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. 2 बॉल 14 रन्स. आता म्हणू शकतोय की ही जी कृती होती त्या कृतीमुळे दबाव आता वाढलाय पोमन बॉईज पोमन संघावर. संकटाला जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आणि आता बुद्धिमत्तेचा वापर कोणी केलाय तर फिल्डिंग करणाऱ्या संघाने. अंकुश मूर्ती जुचंद्र संघाचे हे चांगले डावपेच. 2 बॉल 14 रन्स. गोलंदाजाची चूक जर इकडे झाली, एखादा बिमर चेंडू जर त्यांनी टाकला तर मग संकटे वाढतील. जतीन देवळीकर ही इज ऑन स्ट्राईक. कुणाल तयार.
कुणालियाचा हा चेंडू लोअर फुलटा चेंडू ऑफ स्टंपवर सफल झाला, मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू येताना दिसत नाही. याचाच अर्थ त्याचा स्वतःचा विश्वास गमावला या खेळाडूने. आत्मविश्वासी यशाची महत्वपूर्ण पायरी आहे आणि तो आत्मविश्वास प्राप्त करणं गरजेचं असेल. इथे एक बॉल आणि एका बॉल मध्ये 14 रन्स. मॅच तर गमावलाय. पुन्हा आता डॉट बॉल लगातारचे 3 चेंडू